ओवरलोड ट्रक से परेशान दुर्शत गांव ने किया रोड ब्लॉक। आप देख रहे उमंग न्यूज़, हर खबर पे नज़र हमारी, नज़रिया आपका। रायगढ़ के पेन तालुका के दुर्शत गांव में आज ओवरलोड ट्रैफिक के खिलाफ ग्रामीणों ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। गांव वालों का कहना है कि भारी ट्रकों के लगातार आने जाने से सड़क खराब हो गई है और कई हादसे भी हो चुके हैं। इससे गांव वाले लोग डरे हुए हैं। ग्रामीणों ने बताया कि गांव के पास स्थित सांची किले के पास पत्थर की खुदाई चल रही है और ये पत्थर भारी ट्रकों से भरकर दुर्शत रोड से ले जाए जाते हैं। इससे गांव की सड़क की हालत बहुत खराब हो चुकी है। गांव वालों की कई बार शिकायत की लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। आखिरकार परेशान होकर उन्होंने सड़क जाम कर दिया और क्रोध जताया। इस प्रदर्शन से बड़ी संख्या में ग्रामीण शामिल हुए थे और मौके पर पुलिस व प्रशासन की टीम भी पहुंची। अब आइए सुनते हैं कि ग्रामीणों ने इसके खिलाफ क्या कहा है। कशासाठी देऊ तुम्हाला की त्याच्यानंतर तुमचा पगार आणि हा सगळी व्यवस्था चालेल। अरे हा रस्ता हा आमच्याच पैशांचा बनलेला दादा, हा कोणी कोणाच्या घरचा बनवलेला नाही आणि आमच्याच पैशाचा आम्हालाच बनवलेला रस्ता जर चोरीला जात असेल तर साहेब मी परत विनंती करते की ही तुम्ही जी पोस्ट मागवली याची रवी असे आहे। माझे मिस्टर रिक्षावाले आहेत, ते रात्रीचे 8-9 वाजता येतात। तर या खड्ड्यातून गाडी कुठे टाकू कुठे नाही टाकू पलटी पण होण्याची शक्यता आहे। आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतं पूर्ण, कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने, आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डंपर चालतात, जवळजवळ 500 डंपर असे चालतात। त्या डंपरातून असे चालता भीती वाटते का हे डंपर माझ्या अंगावर तर येत नाहीत का, तर हे डंपर बंद झालेच पाहिजे। आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे, याच्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मी दुर्वाशीची रहिवासी आहे आणि माझे 2 मुलं आहेत, ते सुद्धा शाळेत जातात। दोन्ही मुलांना मी घेऊन जातोय शाळेत। येताना जाताना एवढा त्रास होते ना, वेळ आहे मुलांची सकाळची 7 आणि यायची दुपारी 12 वाजता। दुपारी लोक आमचे असतात, पण हाली या वर्षी 2 वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही। मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन। माझे मिस्टर सकाळ शिफ्टला जातात, ते रात्री येतात। दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावरनं जाते। एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात। माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता वाचलाय। माझं नाव उदय गावत, मी दुर्शत ग्रामस्थ आहे। आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेन तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे, त्या सांक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी, मुरुमखानी, क्रशर प्लांट आहेत। त्या प्लांटमुळे ह्या आमच्या दुर्शत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते। जवळजवळ दिवसाला 400 ते 500 डंपरांची इथं वाहतूक होते। त्याच्यामुळे उडणारी धूळ, होणारा चिखल, यामुळे आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच्यामध्ये आमचे शाळकरी मुलं असतील, भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील, कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील, यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता। तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे घडत होते, अनेक बाईकचं नुकसान झालं, जीवघेणी हे झालं असतं। आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुर्शत ग्रामस्थ। हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे। यासाठी आमचा